नमस्कार मित्रांनो, आर्या अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती 2024 पोलीस भरती सराव प्रश्नपत्रिका संच क्रमांक 28 यामध्ये आपण सादर करणार आहोत. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल ऐकानी सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग हे व्हिडिओ स्टार्ट करूया. प्रश्न पहिला, माननीय दीनानाथ मंगेश स्मृती प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा यंदाचा लता मंगेशकर पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे? प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. माननीय दीनानाथ मंगेश स्मृती प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा यंदाचा लता मंगेश पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे अमिताभ बच्चन. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो, सायबर क्राईम इंडेक्स 2024 मध्ये भारत देश कितव्या क्रमांकावर आहे? सायबर क्राईम इंडेक्समध्ये 2024 मध्ये भारत देश कितव्या क्रमांकावर आहे? हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 10व्या क्रमांकावर आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो, सायबर क्राईम इंडेक्स 2024 मध्ये कोणता देश प्रथम स्थानावर आहे? सायबर क्राईम इंडेक्स 2024 मध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे रशिया. रशिया काय आहे? सायबर क्राईम इंडेक्स 2024 मध्ये रशिया हा प्रथम क्रमांकावर आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा मित्रांनो, खालपैकी कोण भारताचे पहिले अंतराळयात्री बनणार आहेत? खालपैकी कोण भारताचे पहिले अंतराळयात्री बनणार आहेत? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे गोपी थोटाकुरा. कोण आहेत? गोपी थोटाकुरा हे भारताचे पहिले अंतराळयात्री बनणार आहेत. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 मित्रांनो, गोपी थोटाकुरा हे राकेश शर्मा यांच्यानंतर अंतराळात जाणारे कितवे भारतीय ठरणार आहेत? गोपी थोटाकुरा हे राकेश शर्मा यांच्यानंतर अंतराळात जाणारे कितवे भारतीय ठरणार आहेत? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे दुसरे भारतीय ठरणार आहेत. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मित्रांनो, आशिया कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेच्या भारताच्या राधिकाने कोणते पदक जिंकलेले आहे? आशिया कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताच्या राधिकाने कोणते पदक जिंकलेले आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे रौप्य पदक जिंकलेले आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 मित्रांनो, आशिया कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताच्या राधिकाने किती किलो वजन गटात रौप्य पदक जिंकलेले आहे? आशिया कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताच्या राधिकाने किती किलो वजन गटात रौप्य पदक जिंकलेले आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 68 वजन गटात रौप्य पदक जिंकलेले आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मित्रांनो, T20 क्रिकेटमध्ये 500 षटकार ठोकणारा रोहित शर्मा हा कितवा भारतीय फलंदाज ठरलेला आहे? T20 क्रिकेटमध्ये 500 षटकार ठोकणारा रोहित शर्मा हा कितवा भारतीय फलंदाज ठरलेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे पहिला फलंदाज ठरलेला आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 मित्रांनो, जगातील कोणत्या देशाच्या प्राणी संग्रहालयात जगातील सर्वात वयस्कर गोरिला आहे? जगातील कोणत्या देशाच्या प्राणी संग्रहालयात जगातील सर्वात वयस्कर गोरिला आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे जर्मनी या देशामध्ये सर्वात वयस्कर गोरिला आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मित्रांनो, लक्षद्वीपमध्ये शाखा उघडणारी कोणती पहिली भारतीय खाजगी बँक ठरलेली आहे? लक्षद्वीपमध्ये शाखा उघडणारी कोणती पहिली भारतीय खाजगी बँक ठरलेली आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे HDFC बँक ही ठरलेली आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 मित्रांनो, 15 एप्रिल या दिवशी कोणत्या राज्याचा स्थापना दिवस साजरा करण्यात येतो? 15 एप्रिल या दिवशी कोणत्या राज्याचा स्थापना दिवस साजरा करण्यात येतो? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे हिमाचल प्रदेश. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 मित्रांनो, भारताचे किती टक्के निव्वळ लागवडीखाली क्षेत्र मान्सूनवर अवलंबून आहे? भारताचे किती टक्के निव्वळ लागवडीखाली क्षेत्र मान्सूनवर अवलंबून आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 52% हे मान्सूनवर अवलंबून क्षेत्र आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मित्रांनो, जागतिक आवाज दिन कधी साजरा करण्यात येतो? जागतिक आवाज दिन कधी साजरा करण्यात येतो? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 16 एप्रिल या दिवशी जागतिक आवाज दिन साजरा करण्यात येतो. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 मित्रांनो, IPL मध्ये
सर्वाधिक 8 शतके कोणत्या फलंदाजाच्या नावावर आहेत? IPL मध्ये सर्वाधिक 8 शतके कोणत्या फलंदाजाच्या नावावर आहेत? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे विराट कोहली यांच्या नावावर आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 मित्रांनो, भारतात लोकसभा निवडणुकीत बोटाला लावले जाणारे शाईचे उत्पादन कोणत्या राज्यामध्ये होते? भारतात लोकसभा निवडणुकीत बोटाला जाणाऱ्या शाईचे उत्पादन कोणत्या राज्यामध्ये होते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे कर्नाटक या राज्यामध्ये होते. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 मित्रांनो, पंडित हरिप्रसाद चौरसिया हे कोणत्या वादन प्रकाराशी संबंधित आहेत? पंडित हरिप्रसाद चौरसिया हे कोणत्या वादन प्रकाराशी संबंधित आहेत? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे बासरीशी संबंधित आहेत. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 मित्रांनो, नियोजित जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? नियोजित जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मित्रांनो, बुटीबोरी औद्योगिक वसाहत यापैकी कुठे आहे? बुटीबोरी औद्योगिक वसाहत यापैकी कुठे आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे नागपूर या ठिकाणी आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 मित्रांनो, संत ज्ञानेश्वराचे समाधीस्थळ कुठे आहे? संत ज्ञानेश्वराचे समाधीस्थळ कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे आळंदी या ठिकाणी आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मित्रांनो, महाराष्ट्रातील कोणता जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्यात आलेला आहे? महाराष्ट्रातील कोणता जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्यात आलेला आहे? हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, बरेच वेळेस परीक्षेला रिपीट झालेला आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे सिंधुदुर्ग. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मित्रांनो, उत्तराखंड या राज्याची राजधानी कोणती आहे? उत्तराखंड या राज्याची राजधानी कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे डेहराडून. ही उत्तराखंड या राज्याची राजधानी आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मित्रांनो, महाराष्ट्र एक्सप्रेस डॅडॅच्या दरम्यान धावते. महाराष्ट्र एक्सप्रेस डॅडॅच्या दरम्यान धावते. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे गोंदिया ते कोल्हापूर. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मित्रांनो, दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे पश्चिम बंगाल या राज्यामध्ये आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मित्रांनो, प्लासीच्या लढाईत कोणाचा पराभव झाला आहे? प्लासीच्या लढाईत कोणाचा पराभव झालेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे सिराज उद्दौलाचा. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मित्रांनो, डॅडॅचे स्वतंत्र भारताचे पहिले व शेवटचे भारतीय गव्हर्नर जनरल होय. डॅडॅचे स्वतंत्र भारताचे पहिले व शेवटचे भारतीय गव्हर्नर जनरल होय. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे सी राजगोपालचारी. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मित्रांनो, पिनकोड मधील पहिला अंक काय दर्शवतो? पिनकोड मध्ये पहिला अंक काय दर्शवतो? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे प्रादेशिक विभाग. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 मित्रांनो, महाराष्ट्रातील डॅडासा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. महाराष्ट्रातील डॅडासा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे सिंधुदुर्ग. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 मित्रांनो, महाराष्ट्रातील जिल्हा आदिवासी म्हणून घोषित केलेला आहे. महाराष्ट्रातील कोणता जिल्हा आहे जो आदिवासी जिल्हा म्हणून घोषित केलेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे नंदुरबार. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मित्रांनो, महाराष्ट्रातील हे शहर पवित्र शहर म्हणून घोषित केलेला आहे. महाराष्ट्रातील हे शहर पवित्र शहर म्हणून घोषित केलेला आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे नांदेड जिल्हा हे पवित्र शहर म्हणून घोषित केलेला आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 मित्रांनो, डॅडॅसा सूर्यमालेतील सर्वात मोठा उपग्रह आहे. डॅडॅसा सूर्यमालेतील सर्वात मोठा उपग्रह आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे गनिमीड. गनिमीड हा सूर्यमालेतील सर्वात मोठा उपग्रह आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 मित्रांनो, असतील शीते तर जमतील भूते या वाक्याचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. असतील शीते तर जर जमतील भूते या वाक्याचा आपला प्रकार ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे मिश्र वाक्य आहे. कोणतं आहे मित्रांनो? मिश्र वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 32 मित्रांनो,
महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते आहे? महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे पोलीस महासंचालक हे महाराष्ट्र पोलिसातील सर्वोच्च पद आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 मित्रांनो, ऑपरेशन ग्रीन हँट कशाशी संबंधित आहे? ऑपरेशन ग्रीन हँट कशाशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे नक्षलवाद बिमोड. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 मित्रांनो, विदर्भातील पंढरपूर म्हणून कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे? विदर्भातील पंढरपूर म्हणून कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे रामटेक हे ठिकाण प्रसिद्ध आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 मित्रांनो, मॅकमोहन रेषा कोणत्या दोन देशाची सीमारेषा आहे? मॅकमोहन रेषा ही कोणत्या दोन देशाची सीमारेषा आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे भारत आणि चीन. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 मित्रांनो, शांततेचा कोर्ट चालू आहे हे नाटक कोणी लिहिलेले आहे? शांतता कोर्ट चालू आहे हे नाटक कोणी लिहिलेले आहे? हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे विजय तेंडुलकर. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 मित्रांनो, मराठी वर्णमालेत एकूण किती व्यंजने आहेत? मराठी वर्णमालेत एकूण किती व्यंजने आहेत? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 34 व्यंजने आहेत. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 मित्रांनो, पेंच व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? पेंच व्याघ्र प्रकल्प हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे नागपूर या ठिकाणी आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 मित्रांनो, चिखलदरा थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 मित्रांनो, ग्लुकोमिया हा रोग खालीलपैकी कोणत्या अवयास होतो? ग्लुकोमिया हा रोग खालीलपैकी कोणत्या अवयास होतो? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे डोळे या अवयास होतो. हे आपलं योग्य आन्सर होईल. मित्रांनो, आपले असे 40 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे होते. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.